कुठे पकडायचं ते पण आवाज पोहोचत नाही. राईट. धन्यवाद. पहिलं सर्वात प्रथम आभार मानतो सगळ्यांचे, मला ही संधी दिली त्याच्याबद्दल दीप्ती मॅडमचे आभार आणि तुम्हा सर्वांचे आभार, कारण तुम्हाला पर्याय नाहीये. थोड्या वेळा अगोदर ना एक सुंदर धुरंधर मॅडम तुमचं नाव बरोबर राईट, त्या गात असताना एक सुंदर गोष्ट झाली जी सगळ्यात खूप महत्वाची आहे. बिझनेस प्रेझेंटेशन देताना आपण कधीही कुठेही कसेही जाऊ, तिथे काहीतरी वाकडत जाणारच हे गृहीत धरून चालायचं, नाहीतर हे सुद्धा असंच होतं. सॉरी मॅम. नाही, नो वरीज मॅम, परफेक्टली फाईन. नो वरीज. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ना, आपण कुठेही जाणार असू प्रेझेंटेशन द्यायला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे काहीतरी कमी जास्त होऊ शकतो आणि पूर्व तयारीनिशी जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी अगदी जेव्हा सुरुवात केली या क्षेत्रात आलो, तेव्हा मी ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, आम्ही प्रेझेंटेशन कुठल्याही ट्रेनिंग प्रोग्रामला जाताना प्रिंटआउट्स घ्यायचो, पेनड्राईव्ह वरती प्रेझेंटेशन घ्यायचो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पेनड्राईव्ह वर घ्यायचो, ईमेल करून ठेवायचो आणि त्या काळात ना ट्रान्सपेरन्सीज असायच्या, म्हणजे मला माहिती नाही, प्रोजेक्टरवरून आपण पाहायचो ते भिंतीवर ह्या एवढं सगळं. आणि मला विचार पडायचा की हे सगळं कशासाठी, का. आणि जसे जसे प्रोग्राम करत गेलो तसं समजून यायला लागलं की कधीही कुठेही काहीही जाऊ शकतो आणि आपण अडकळून पडू नये म्हणून ती सगळी तयारी. तर ती सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, मी जी बऱ्याच वेळेला मी थोडंसं अनुभवातून बोलतो, जे काही बिझनेस प्रेझेंटेशन मी पाहिलेले आहेत लोकांना देताना, आणि ज्या लोक चुका करतात किंवा त्या काही गोष्टी नडकून पडतात राईट, तर त्याच्याविषयी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं गोष्ट म्हणजे ना, बिझनेस प्रेझेंटेशन करताना ना लोक, माझा 50 वर्षांचा अनुभव आहे, मी मागच्या 40 वर्षात असं केलं आहे, मी इथे गेलेलो तिथे गेलेलो, हे केलेलं आहे, माझा असा सत्कार झालेला आहे, माझा असा गौरव झालेला आहे. अरे बाबा, तुझ्या बिझनेस विषयी बोल ना. ही सगळी गोष्ट जी आहे, आपल्याविषयीची माहिती इंट्रोडक्शन मध्ये दिली जाते. तरी सुद्धा म्हणजे आता तुम्ही विचार करा, तुम्ही बिझनेस प्रेझेंटेशन करतायत, एक स्लाइड तिथे टाकलेली आहे आणि त्या स्लाइडवर तुमची माहिती आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल बोलत आहात, आणि त्या बोलण्यामध्ये तुम्ही तुमचं 1 मिनिटं किंवा 2 मिनिटं, सहसा बिझनेस प्रेझेंटेशनला 8 ते 10 मिनिटं मिळतात, त्याच्या पलीकडे कोण देत नाही राईट. मग तुमची 10 मिनिटं तिथेच, 10 मिनिटातली अगदी 1-1.5 मिनिटं तरी तुमचं तिथेच वाया गेला. तर प्लीज अंडरस्टँड की तुमचं इंट्रोडक्शन ऑलरेडी झालेलं आहे राईट, आणि शक्यतो 1-2 वाक्यात तुम्ही तुमच्याबद्दल बोलू शकता आणि सांगू शकता राईट. दॅट्स द फर्स्ट थिंग. दुसरा जो मुद्दा आहे ज्याचा विचार करणं खूप अगत्याचं आहे की आपण प्रेझेंटेशन का करतो, या गोष्टीची का गरज आहे. वाय डू वी रिअली प्रेझेंट. कोणी सांगू शकेल का कशासाठी करतो प्रेझेंटेशन? बिझनेसची माहिती देण्यासाठी, बरोबर. अजून फक्त बिझनेसची माहितीच देण्यासाठी करतात का? लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचायचं, माहिती झालं बिझनेस वाढवण्यासाठी, प्रोडक्ट लिस्टिंग साठी, कॉन्टॅक्ट लीड जनरेशन साठी. अजून तुम्ही आहे ना, वेलकम मॅम. आपण प्रेझेंटेशन बऱ्याच कारणांसाठी करतो. सगळ्यात पहिलं माहिती देण्यासाठी, दुसरं आहे ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी, आपली प्रोडक्ट आणि आपले सर्व्हिस काय आहे ते इतरांपर्यंत पोहोचावं, ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी करतो. प्रश्न आहे ते मी त्याने मला सांगण्या अगोदरच त्याला सांगितले आणि तो अवाक झाला आणि मग आम्ही पुढे चर्चेला बसलो.
क्रिएट स्टोरी. आता तुम्ही जा 10 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला माहित आहे ना, ती मध्ये एक खूप मोठी गोष्ट प्रसिद्ध झालेली. थिएटरमध्ये गेला ना की सुई टोचते आणि मग तुम्हाला ते इंजेक्शन आणि तुम्हाला मग इन्फेक्ट करतात, मग तुम्हाला काहीतरी आणि लोक घाबरलेली, एड्स होतं ते, राईट? ते ती अशी तसं कधीच कुठेही झालं नव्हतं. कोणीतरी कुठेतरी सोडलेली ती एक गोष्ट होती जी लोकांच्या मनात घर कर. संस्था आहे, त्यांच्या मार्फत हे काम करतो आम्ही. म्हणजे केस वाढवा आणि दान करा. प्रचंड आनंद मिळतो. ह्या कामामध्ये आपल्याला ही एवढी ऊर्जा मिळते की म्हणजे त्या स्त्रीचे कर्करोग ज्यांना होतो त्यांचे जे केस जातात, आणखी आधीचं दुःख असतं, वेदना असतात आणि शिवाय जे काही आपल्या चेहऱ्याकडे त्यांना बघवत नाही, तर हे त्यांना आत्मविश्वास देणं. म्हणजे मी एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून सुद्धा जेव्हा काम करते, तर त्यांना आत्मविश्वास देणं आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी हे काम करणं, त्यांना विक्स पुरवणं, हे सुद्धा आमचं चालू असतं. तसंच शहीदांच्या विडोजसाठी, विधवांसाठी सुद्धा आम्ही काम करत असतो. जे काही आता तुम्ही जे बिझनेस करत असता, तुमच्याकडे काही कला असतात, काही असतात, अशा माझ्या कितीतरी मैत्रिणी आहेत, आम्ही त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देतो. त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देतो. त्यांच्या मुलांसाठी आम्ही काहीतरी शिक्षणाची सोय वगैरे करत असतो. तर असं आपल्यालाही करता येतं. बिझनेस करत असताना